बेरजेचं राजकारण करा, वजाबाकीचं राजकारण करू नका आणि जातीवाद कधी होता कामा नये अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठीचा सल्ला. 7 दिवसांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करा अन्यथा देशाची माफी मागा. मत चोरीच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना आवाहन, तर निवडणूक आयोग घाबरल्याचा काँग्रेसचा आरोप. तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत? जगदीप धनखड बेपत्ता असल्याचा दावा करणार संजय राऊत यांचा दुसरा राजकीय बॉम्ब. राजकुमारांनी गद्दारांना शिवसेनेचं चिन्ह आणि नाव दिल्याचा आरोप. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना खात्याचा भार सोसवला, क्रीडा खाताच बरं असल्याचं वक्तव्य. वादाच्या शक्यतेने भरणेकडून तत्काळ सारवासारव. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती डोक्यातून काढून टाका. भंडाऱ्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. राष्ट्रवादीकडून स्वबळावरती लढण्याची चाचपणी सुरू असल्याच्या चर्चांना जोड. ठाकरे बंधूंच्या युती झालेल्या बेस्ट 5 संस्थेच्या निवडणुकीला अवघे 24 तास शिल्लक असताना मोठा ट्विस्ट. निवडणुकीमध्ये अपहार झाल्याचा भाजपचा आरोप. 21 संचालकांना चौकशीसाठी नोटीस. 42 वर्षांच्या लढ्याला अखेर यश. कोल्हापूर सर्किट बेंच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. सातारा, सांगली, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांमधल्या प्रलंबित खटले सर्किट बेंचमध्ये चालवले जाणार. मुंबापुरीमध्ये बाप्पांच्या आगमनाची धूम. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा थाटामाटात आगमन. इतर प्रमुख गणपती मंडळांचे सुद्धा वाजत गाजत स्वागत होणार. यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ. पूल वाहून गेल्यामुळे दोनही जिल्ह्यांचा संपर्क तुटला. कोकण, मुंबईसह विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा. जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये 3 ठिकाणी ढगफुटी. 7 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी झाल्याची माहिती. 14 ऑगस्टच्या ढगफुटीमध्ये 65 नागरिकांचा मृत्यू.